किमान वेतन हक्क समितीच्या वतीने राज्य शासनाच्या विरुद्ध 10 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने। गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरातील विडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही। यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आशिष पुणकर यांनी महाराष्ट्र प्रदेश ट्रेड युनियन फेडरेशन अध्यक्ष उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू, महाराष्ट्र कामगार सेना प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, नवमहाराष्ट्र कामगार व कर्मचारी संघटना अध्यक्ष साहेबण्णा तेगेळी, राष्ट्रीय मजदूर संघ इंटकचे सचिव राहुल गुजर इत्यादी संघटनेच्या वतीने अनेक वेळा कामगार मंत्री महोदयांना महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्त मुंबई, अप्पर कामगार आयुक्त पुणे, सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त आदींची भेट घेऊन अनेक वेळा निवेदने दिलेली आहे, परंतु आजपर्यंत विडी कामगारांचा किमान वेतनाची अंमलबजावणी केलेली नाही। त्यामुळे दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे वरील संघटनेच्या वतीने राज्य शासनाच्या विरुद्ध निदर्शने करण्यात येणार आहे। तरी बिडी कामगार बंधू भगिनींनी या निदर्शन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन बिडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने करण्यात आले आहे। या आवाहन पत्रिकेवर डॉक्टर गोवर्धन सुंचू, विष्णू कारंपुरी महाराज, साहेबण्णा तेगेळी, राहुल गुजर यांच्या सह्या आहेत। मुख्य विषय गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरातील विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजूरी मिळत नाही। यासंबंधी राष्ट्रवादी कामगार सेल तसेच कामगार सेना आणि नवमहाराष्ट्र विडी कामगार संघटनेच्या वतीने तसेच इंटक राष्ट्रीय मजदूर संघ या प्रमुख संघटनेच्या वतीने आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहोत। यासंबंधी शासनाकडून कुठलीही दाद घेतली जात नसल्यामुळे आम्ही शासनाच्या विरोधात कामगार सेनेचे प्रमुख माननीय विष्णू कारंपुरी आणि नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबांना तेगेळी, इंटकचे राहुल गुज्जर आणि राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून असे आम्ही 4 संघटना एकत्रित येऊन राज्य शासनाच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी भव्य निदर्शन करत आहोत। या निदर्शनात विडी कामगारांनी जास्तीत जास्त संख्येने बुधवारी 10 तारीख आहे सकाळी 10 ते 10:30 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहावा